हॅलो डिअर स्टुडंट्स, दिस इज प्रगती. आपण पाहतो आहेत स्टँडर्ड 9च्या गणित मंजरी बुकमधनं चॅप्टर नंबर 5चा एंड ऑफ चॅप्टर एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 5. प्रूव्ह दॅट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ कॉर्ड पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. चला लिहून घेऊया. O इज द सेंटर ऑफ द सर्कल. आणि ए बी हा कॉर्ड आहे. ए बी इज कॉर्ड. आणि ए एम हे इक्वल टू होणार एम बीच्या. ओके, तर प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला. ओ एम हे परपेंडिक्युलर आहे ए बीवर. म्हणजेच काय की परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ कॉर्ड passes through the center of the circle. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर पाहूया प्रूफ कसं करायचं. आता ह्या डायग्राममध्ये पहा मुलांना, आपल्याला दोन ट्रायंगल्स आहेत, ओ एम ए आणि ओ एम बी. ह्याच्यावर आपण काम करणार आहोत. इन ट्रायंगल ओ एम ए अँड ट्रायंगल ओ एम बी. तर पहा, ओ एम आणि ओ बी हे इक्वल आहे. ओ एम हे इक्वल आहे ओ बीच्या. काय रिझन देणार. रेडाय ऑफ द सेम सर्कल. त्याच्यानंतर ए एम इक्वल टू एम बी हे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे. आणि ओ एम इक्वल टू ओ एम हे काय आहे, कॉमन साईड. आता जर का ही साईड इक्वल आहे, ही कॉमन साईड आहे, आणि ही साईड पण इक्वल आहे. सो आपण असं म्हणू शकतो की ट्रायंगल ओ एम ए हे कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल ओ एम बीच्या. ओ एम ए हा कॉन्ग्रुएंट झाला ओ एम बीच्या. कशावरनं. बाय साईड 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 कॉन्ग्रुएन्स टेस्टनुसार. आता जर का हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे, तर त्यांचे हा जो इथे अँगल तयार होतो एमच्या ठिकाणी, ते अँगल पण कॉन्ग्रुएंट होतील. म्हणून अँगल ओ एम ए हा पण इक्वल होत आहे अँगल ओ एम बीच्या. कशामुळे इक्वल होतील. बाय सी पी सी टी. करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे कसे राहतील, आर कॉन्ग्रुएंट. बट अँगल ओ एम ए प्लस अँगल ओ एम बी इक्वल टू 180 होत आहे. कारण की ते कसे आहेत, लिनियर पेअर आहेत. बरोबर ना. आता पहा मुलांनो, एकाच लाईनीवरचे दोन अँगल आणि दोनही अँगल इक्वल आहे. याचाच अर्थ काय आहे की अँगल हे दोनही किती डिग्रीचे असतील. ओ एम ए इक्वल टू ओ एम बी इक्वल टू राहतील 90 डिग्रीचे. म्हणजे हे दोनही अँगल 90 डिग्रीचे आहे. याचा अर्थ काय आहे की ओ एम हा परपेंडिक्युलर आहे ए बीवर. अँड आपण म्हणू शकतो की एम इज मिड पॉइंट आहे कोणाचा, कॉर्ड ए बीचा. तर पहा मुलांनो, एक सर्कल आहे आणि एक कॉर्ड आहे. जर का ह्या कॉर्डवर एक परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकला गेला तर काय होणार, आपल्याला त्या कॉर्डचा मिड पॉईंट पण मिळेल. मिड पॉईंट मिळाल्यामुळे आपल्याला त्या कॉर्डचे इक्वल पार्ट्स मिळतील. आता त्याच कॉर्डवर आपण कुठेही पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटवरून जर का ए आणि बी हे आपण जॉईन केले तर ते इक्वल डिस्टन्सवर राहतील. आता इथे तर आपल्याला रेडाय ऑफ द सेम सर्कल मिळत आहे. तर याच्यावरून काय सिद्ध होते मुलांनो, की परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एनी कॉर्ड, कोणत्याही कॉर्डचा परपेंडिक्युलर बायसेक्टर इज मस्ट पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. चला आता लिहून घेऊया. अशा प्रकारे लिहावं लागेल. पहा, एक शॉर्ट रिव्हिजन घेऊया आपण. आपण एक सर्कल घेतला, एक कॉर्ड काढला आणि सेंटरपासून हे दोन कॉर्ड्स आपण जॉईन केलं. ठीक आहे. आता आपल्याला ह्या दोन ट्रायंगलमध्ये काम करायचं आहे, ओ एम ए आणि ओ एम बी. हे आपण साईड 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 कॉन्ग्रुअन्स टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल काय केले, प्रूव्ह केले की ते कॉन्ग्रुअंट आहे. आता हे दोन ट्रायंगल
कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे हा जो अँगल आहे ते दोन पण अँगल इक्वल राहतील. आणि जर का हे दोन अँगल इक्वल आहे पण हे कसे आहेत, लिनियर पेअर फॉर्म करत आहेत, एका लाईनीवरचे दोन अँगल्स आहेत म्हणून, आणि त्याच्यामुळे हे दोनही अँगलची टोटल 180 होत आहे आणि म्हणून इच अँगल हा 90चा होणार. याचा अर्थ की हा परपेंडिक्युलर आहे लाईनवर, हे आपण प्रूव्ह केलं. आणि याचा अर्थ हा की एम हा मिड पॉईंट आहे ए बीचा, बरोबर ना. आता आपण एखाद्या परपेंडिक्युलरवरून कुठेही वर वर किंवा खाली जात गेलो तर आपल्याला ते दोनही पॉईंट हे इक्वल डिस्टन्सवर मिळतात. आपण जेव्हा सेंटरला हे जॉईन केले तर ते आपल्याला इक्वल डिस्टन्सवर मिळाले आहेत, कारण की ते रेडियस ऑफ द सर्कल आहेत, बरोबर. आणि म्हणून आपण हे म्हणू शकतो की परपेंडिक्युलर ऑफ एनी कॉर्ड, कोणत्याही कॉर्डचा परपेंडिक्युलर हा मस्ट पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. अशा प्रकारे हा प्रूव्ह करायचा आहे. Students, if you understand well, then please type yes in the comment. Thank you for watching.